हॅलो फ्रेंड्स, आता लास्ट लेक्चर मध्ये आपण डिटर्मिनंटशी रिलेटेड जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता जर तुम्ही जेडब्ल्यू मेन्सचे एक्झाम्पल्स वगैरे बघत असाल, आपण त्या टाइपचे पण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. बरोबर. एक लक्षात घ्या, डिटर्मिनंटचा मेन्सचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डिटर्मिनंट पण आहे, म्हणजे आपण डिटर्मिनंटचा डेरिव्हेटिव्ह पण घेऊ शकतोय. बरोबर. त्याचबरोबर त्या डिटर्मिनंटचं इंटिग्रेशन पण घेऊ शकतोय. आणि त्या डिटर्मिनंटच्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला जीपी मध्ये म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये किंवा हार्मोनिक मध्ये वगैरे दिलेले असतील तर त्याच्यावरचे पण काही एक्झाम्पल्स आहेत. पण आपल्याला इथं 11 साठी थोडीशी मर्यादा येतात, कारण तुम्हाला अजून ते पॉइंट्सच झालेले नाहीयेत, त्यामुळं तुम्हाला ते एक्झाम्पल्स लक्षात येणार नाही. कारण जर तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स सांगायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला जीपीची थेअरी सगळी सांगावी लागेल. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट सांगायचा असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हची पण थेअरी सगळी किंवा इंटिग्रेशनची पण थेअरी तुम्हाला सांगावी लागेल. बरोबर. तर हे सगळं आपण जेव्हा आपलं ऑफलाईन सुरू होईल त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये सगळे एक्झाम्पल्स, सगळे कन्सेप्ट व्यवस्थित बघूया. तर बघा, मग डिटर्मिनंटशी रिलेटेड जे काय आपण एक्झाम्पल्स, जे काय आपण थेअरी बघितलेली आहे ती जिथपर्यंत म्हणजे तुम्हाला माहीत असलेल्या ज्ञानापर्यंत, म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत माहित आहे तिथपर्यंतचीच थेअरी आपण इथं डिटर्मिनंट्स मध्ये अप्लाय केलेली आहे. बरोबर. त्यातले काही नवीन पॉइंट्स पण मी एक्सप्लेन केलेले आहेत. बरोबर. मेन्सला विचारलेले क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित बघितला, व्यवस्थित बघा. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला पण दिले होते, ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. तर मग जसं आपण डिटर्मिनंट्स मध्ये सुद्धा नंबरची अरेंजमेंट केली होती इनसाइड अ 2 वर्टिकल लाईन, बाळांनो तसंच आपल्याला त्या नंबर्सची अरेंजमेंट करायची आहे. पण 2 व्हर्टिकल लाईन्सच्या मध्ये नाही, तर आपल्याला एका स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये किंवा एका रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये आपल्याला त्या नंबर्सची काय करायची, अरेंजमेंट करायची आहे. बरोबर. आता मग डिटर्मिनंट मध्ये काय होतं बघा, समजा हा डिटर्मिनंट आहे, आपण इथं ए बी सी आणि डी हा डिटर्मिनंट म्हणताय. बरोबर. यामध्ये जे हॉरिझॉन्टल्स नंबर्स आहेत त्यांना आपण नंबर्स ऑन रोज असं म्हणतोय, आणि जे व्हर्टिकल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, एलिमेंट्स ऑर नंबर्स ऑन कॉलम्स. बरोबर. म्हणजे याला आपण रो, हा पण रो झाला, आणि याला आपण काय म्हणतो बघा, दीज आर द कॉलम्स. बरोबर ना. तर मग जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट्स बघत होता किंवा डिटर्मिनंट्स बघितला तेव्हा तुमच्या लक्षात आलं का बघा, की डिटर्मिनंट्स ही अशी अरेंजमेंट आहे की ज्यामध्ये जितके रोज आहेत तेवढे काय असले पाहिजेत, कॉलम्स असले पाहिजेत. मीन्स नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स फॉर डिटर्मिनंट. पण आता प्रत्येक वेळी नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स सेम असतीलच असं नाही ना. कधी नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स वेगळेही असू शकतात. मग आपण तशी अरेंजमेंट करू शकणार नाही का, असा प्रश्न पडला असेल तुम्हाला, की प्रत्येक वेळी रो आणि कॉलम सेमच असले पाहिजेत का. समजा सेम नसतील तर आपण ते नंबर्स अरेंज नाही करू शकत का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बाळांनो त्याचं उत्तर आहे येस, वी अरेंज द नंबर्स. ते नंबर सुद्धा आपण अरेंज करू शकतोय जेव्हा रो आणि कॉलमची संख्या सुद्धा डिफरंट असेल. बरोबर. आणि ती जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट आपण कशामध्ये बघणार आहोत, मॅट्रिक्स मध्ये किंवा मॅट्रायसेस मध्ये बघणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे आता मग डिटर्मिनंटची डेफिनेशन आपण काय केली होती, अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनसाइड अ 2 वर्टिकल लाईन्स अँड विच कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे रो आणि कॉलमची संख्या कशी आपण घेतली होती, सेम घेतली होती, समान घेतली होती. पण जेव्हा आपण मॅट्रिक्स कडे जातोय तेव्हा मॅट्रिक्स मध्ये बाळांनो काय होतं, तिथं सुद्धा तुम्ही अरेंजमेंटच करणार आहे, नंबर्सची अरेंजमेंट करणार आहे इनसाइड अ रेक्टँग्युलर ऑर स्क्वेअर ब्रॅकेट. बट फॉर दॅट अरेंजमेंट नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेमच असले पाहिजेत असं काही नाही. लक्षात घ्या. मग इथं आपण बघा आता मॅट्रिक्सची डेफिनेशन कशी करणार आहोत, मॅट्रिक्स कसं डिफाईन करता येतं. मॅट्रिक्स इज अन अरेंजमेंट ऑफ mn numbers. It is an arrangement of m into n, mn numbers. It is an arrangement of mn numbers inside a square, or मी तो ब्रॅकेट मध्ये लिहितो रेक्टँग्युलर ब्रॅकेट,
रेक्टँग्युलर ब्रॅकेट म्हणजे जी काही ती अरेंजमेंट आहे ती कुठं असणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये असणार आहे, बरोबर. विच कंटेन्स m rows and n columns. बघा म्हणजे त्या अरेंजमेंट मध्ये काय असणार आहे, m रोज असणार आहे, m रोज आणि n कॉलम्स असणार आहे, बरोबर ना. तर ती अरेंजमेंट, त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, मॅट्रिक्स असं म्हणतोय, लक्षात घ्या. मग आता हे m रोज आणि n कॉलम्स जे आहेत तेच आपण त्या मॅट्रिक्सची काय म्हणतोय, ऑर्डर असं म्हणतोय. म्हणजे बघा ते आपण काय म्हणतोय, दॅट m रोज अँड n कॉलम्स हे जे नंबर्स आहेत ते नंबर्स त्या मॅट्रिक्सचं काय रिप्रेझेंट करतात, त्या मॅट्रिक्सची ऑर्डर रिप्रेझेंट करतात, बरोबर. तर मग त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, मॅट्रिक्स असं म्हणतो, लक्षात घ्या. तर मग मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट मधला सगळ्यात महत्वाचा फरक तुम्ही लक्षात ठेवा की डिटर्मिनंट्स ही सुद्धा अरेंजमेंट आहे नंबर्सची, मॅट्रिक्स ही सुद्धा अरेंजमेंटच आहे. पण दोन्हीमध्ये फरक काय आहे, डिटर्मिनंट साठी रो आणि कॉलमची संख्या कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. बट फॉर मॅट्रिक्स सेम असली तरी चालेल किंवा जर सेम नसेल, रो आणि कॉलमची संख्या वेगळी असेल, डिफरंट असेल, तरी सुद्धा आपण त्या अरेंजमेंटला काय म्हणतोय, मॅट्रिक्स असं म्हणतोय. आणि त्या आपण मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करतोय, इनसाइड स्क्वेअर ब्रॅकेट किंवा रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये आपण मॅट्रिक्सचं रिप्रेझेंटेशन करतोय. तर बघा मग इथं आपण काय लिहिलं, इट इज अन अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स इनसाइड अ स्क्वेअर और रेक्टँग्युलर ब्रॅकेट which contains m rows and n columns. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतोय, that is said to be matrix of order what, m by n. म्हणजे त्याच अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m by n. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहेत बघा, m रोज आहेत आणि n काय आहेत, कॉलम्स आहेत. आणि आपण ते डिनोट कसं करतोय बघा, अँड डिनोट बाय, अँड ऑर्डर इज डिनोटेड बाय, ते आपण डिनोट कसं करतोय बघा, यस m बाय n. लक्षात घ्या, ते आपण डिनोट कशी करतोय, m बाय n नी. याला m इंटू n नका म्हणून, दिस इज m बाय n, लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला मॅट्रिक्स डिफाईन करायचा आहे. म्हणजे मॅट्रिक्स डिफाईन करण्यासाठी तुम्हाला काय असलं पाहिजे बघा, रो आणि कॉलम्स हे तर महत्वाचे आहेतच, बरोबर. पण इथं अशी स्ट्रिक्टली कंडिशन नाहीये की रो आणि कॉलम्स सेम असले पाहिजेत. जरी ते सेम असले तरी चालतील किंवा सेम नाहीत तरी सुद्धा त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, मॅट्रिक्स म्हणतोय, लक्षात घ्या. आता जनरली काय होतं बघा, आपण मॅट्रिक्स कसं डिनोट करतोय, मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आपण काय करतोय, कॅपिटल लेटर्सचा यूज करतोय. टू डिनोट द मॅट्रिक्स वी यूज कॅपिटल लेटर्स, कॅपिटल अल्फाबेट्स अँड देअर एलिमेंट्स बाय स्मॉल लेटर्स. आता तुम्हाला आठवतं का बघा, असाच काहीसा कन्सेप्ट तुम्ही सेट थेअरी मध्ये पण बघितलाय, बरोबर ना. जेव्हा आपण सेट्स डिफाईन केलं, सेट्स म्हणजे काय, दॅट इज नॉट द अरेंजमेंट. सेट्स म्हणजेच काय, दॅट इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स विच आर वेल डिफाईन्ड, बरोबर ना. म्हणजे सेट्स मध्ये काय होतं बघा, कलेक्शन केला होता, पण इथं तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये काय करायचे, अरेंजमेंट करायची आहे. आणि तुम्ही सेट थेअरी मध्ये पण म्हटला होता की सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड देअर एलिमेंट्स बाय स्मॉल लेटर्स. सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं मॅट्रिक्स जो आहे तो सुद्धा तुम्ही काय करताय, मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स आणि त्याचे जे एलिमेंट्स आहेत, दॅट एलिमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स, बरोबर. तर बघा मग आपण मॅट्रिक्स, समजा मी इथं ए हा मॅट्रिक्स दिला, तो एक तर तुम्ही रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर ब्रॅकेट यूज करू शकताय किंवा कर्व सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. बघा म्हणजेच मी इथं असं लिहितो, ए बी सी आणि डी हा मॅट्रिक्स आहे. आता हाच मॅट्रिक्स मी असं सुद्धा लिहू शकतो, लक्षात घ्या, ए बी सी डी.
म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच युज करायला पाहिजे असं पण काही नाहीये. तुम्ही या पद्धतीनं पण कर्व फॉर्म मध्ये पण तुम्ही तो मॅट्रिक्स काय करू शकताय, रिप्रेझेंट करू शकताय. आता इथं मी एक मॅट्रिक्स तुमच्या समोर घेतलेला आहे, ज्यामध्ये जो मॅट्रिक्स आहे तो मी काय केलं, कॅपिटल लेटर्स मध्ये डिनोट केलेला आहे आणि त्याचे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स मी स्मॉल लेटर्सने डिनोट केलेले आहेत. आता मग या मॅट्रिक्सची मला ऑर्डर सांगायची आहे, ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स. आता बघा ना, ऑर्डर म्हणजे आपण काय म्हटलं की त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत ते आपण m रोज आणि n कॉलम्स असतील तर आपण m बाय n च्या फॉर्म मध्ये लिहितोय. अँड दॅट m बाय n इज नथिंग बट व्हॉट, ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. मग इथं मला सांगा या मॅट्रिक्स ए मध्ये एकूण रो किती आहेत, 2 रोज आणि कॉलम्स किती आहेत, बघा 2 कॉलम्स. म्हणजे मग या मॅट्रिक्सची जी ऑर्डर असणार आहे, व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, दॅट इज 2 बाय 2. वाचताना आपण कसं वाचतोय बघा, 2 into 2 नाहीये, लक्षात घ्या, दिस इज 2 बाय 2. म्हणजे 2 बाय 2 ही काय झाली, त्या मॅट्रिक्स ए ची ऑर्डर. आता इथं फक्त त्या मॅट्रिक्सचं नोटेशन आपण फक्त सिम्बॉल बदललेला आहे. म्हणजे त्याचं जे नोटेशन आहे, इथं स्क्वेअर ब्रॅकेट्स आपण युज केला, सेकंडली आपण स्क्वेअर ब्रॅकेट युज केलेला नाहीये, तरी सुद्धा याला आपण काय म्हणतो, मॅट्रिक्स म्हणतोय. आणि याची सुद्धा ऑर्डर काय झाली बघा, व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, दॅट इज 2 बाय 2. म्हणजे जर एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर, समजा ए हा मॅट्रिक्स आहे, याची जर ऑर्डर मी म्हटलं की m बाय n आहे, ऑर्डर इज इक्वल्स टू m बाय n, बरोबर, ए हा मॅट्रिक्स आहे. आता या ए मॅट्रिक्सची ऑर्डर m बाय n असेल, दॅट मीन्स मॅट्रिक्स ए हॅव m रोज अँड n कॉलम्स. म्हणजेच त्या मॅट्रिक्सला बघा काय आहेत, m रोज आहेत आणि n काय आहेत, कॉलम्स आहेत, लक्षात घ्या. आणि तीच त्याची काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे, बरोबर. आता मग इथं हा मॅट्रिक्स बघितला, समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतो, समजा बी इज इक्वल्स टू ABCDEFGH, बरोबर ना. आता हा दुसरा मॅट्रिक्स घेतला. आता आपण सगळ्यांनी डिटर्मिनंट हा टॉपिक कव्हर केलेला आहे, बरोबर. त्याचे सगळे एक्झाम्पल जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले एक्झाम्पल्स पण आपण घेतलेले आहेत, बरोबर. तर मग डिटर्मिनंट मध्ये काय होतं बघा, रो आणि कॉलम हे दोन्ही कसे असायला पाहिजेत, सेम. जेवढे रोज आहेत तेवढेच काय असायला पाहिजे होते, कॉलम. पण जर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये गेला तर मी तुम्हाला सांगितलं आणि सारखं सारखं तेच सांगतो बाळांनो की फॉर मॅट्रिक्स रोज अँड कॉलम्स मे बी इक्वल और मे नॉट बी इक्वल. इक्वल असतील तरी चालेल, इक्वल नसतील तरी काही अडचण नाहीये, कारण ती अरेंजमेंट जी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, मॅट्रिक्स म्हणू शकतोय. आता मग मी दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे बी. तर बघा हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये बघा किती रोज आहेत, याच्यामध्ये 2 रोज आहेत, 2 रोज आर देअर. आणि कॉलम्स किती आहेत बघा, 1 2 3 4 कॉलम्स आहेत, बरोबर. मग या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, ऑर्डर इज इक्वल्स टू 2 बाय 4. आता या ऑर्डरचा एक फायदा होतो की जर समजा तुम्हाला त्या मॅट्रिक्सची ऑर्डर m बाय n माहित असेल, समजा त्या मॅट्रिक्सची ऑर्डर m बाय n आहे, तर आपण डायरेक्टली सांगू शकतोय की त्या मॅट्रिक्स मध्ये किती इलेमेंट्स असणार, हाऊ मेनी इलेमेंट्स आर देअर इफ दॅट मॅट्रिक्स हॅव ऑर्डर m बाय n. रिमेंबर, इफ दॅट मॅट्रिक्स हॅव ऑर्डर m बाय n, then that matrix contains how many elements, mn elements. म्हणजेच काय, त्या मॅट्रिक्सची ऑर्डर जर m बाय n असेल तर बाळांनो त्या मॅट्रिक्स मध्ये किती इलेमेंट्स असतात, mn इलेमेंट्स असतात. म्हणजे तुम्हाला त्या दोन म्हणजे रो आणि कॉलम्सच्या नंबरचा जर प्रोडक्ट केला, तो प्रोडक्ट जितका येईल तेवढे त्या मॅट्रिक्स मध्ये काय असतात, इलेमेंट्स असतात. आता इथं बघा हा जो बी मॅट्रिक्स दिलेला आहे किंवा हा ए मॅट्रिक्स घ्या, याच्यामध्ये एकूण किती एलिमेंट्स आहेत, 4 एलिमेंट्स आहेत. मग हा 4 आपल्याला कसं मिळाला, 2 बाय 2. 2 into 2 जर केला तर किती येणार आहे, 4 येणार आहे. आता बघा नेक्स्ट जो मॅट्रिक्स बघितला बी, याची ऑर्डर किती आहे, 2 बाय 4, बरोबर. आता 2 बाय 4 मी जर समजा 2 into 4 केलं, डायरेक्ट त्यांचा प्रोडक्ट केला तर किती येतं, 2 4 8 आलं. मग इथं बघा टोटल इलेमेंट्स किती आहेत, 8 इलेमेंट्स आहेत. तर बघा मग या पद्धतीनं जर तुम्हाला मॅट्रिक्सची ऑर्डर माहित असेल तर त्या ऑर्डर वरून तुम्ही त्या मॅट्रिक्स मध्ये एकूण किती इलेमेंट्स आहेत हे सांगू शकताय.
तर मग मॅट्रिक्स म्हणजे काय सर्वांना लक्षात आलेलं आहे. मॅट्रिक्स इज अरेंजमेंट ऑफ mn नंबर्स इनसाइड अ स्क्वेअर और रेक्टेंगुलर ब्रॅकेट्स हॅव्हिंग m rows and n columns. And remember, order of that matrix is nothing but product of m rows and n columns. बरोबर, जेवढे रोज आणि कॉलम्स आहेत त्यांचा प्रोडक्ट, त्यालाच आपण ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स म्हणतोय. आणि रीड करताना आपण ते कसं रीड करतोय बघा, m by n. m by n ही काय झाली, त्या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली. आणि मॅट्रिक्स साठी रो आणि कॉलमची संख्या सेम असेल तरी चालेल, सेम नसेल तरी चालतं, पण असं डिटर्मिनंट मध्ये चालत नाही, लक्षात घ्या. बरोबर. तर मग सुरुवातीला तर मॅट्रिक्स म्हणजे काय, बेसिकली तुम्हाला मॅट्रिक्स लक्षात आलेला असेल. बरोबर ना. तर मग आपण आता याची दोन एक्झाम्पल्स बघितले, आणखी असेच काही एक्झाम्पल्स बघूया ज्यामध्ये तुम्हाला फक्त त्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे ते सांगता आली पाहिजे, त्या मॅट्रिक्स मध्ये रोज किती आहेत, त्या मॅट्रिक्स मध्ये कॉलम्स किती आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बरोबर. तसे काही एक्झाम्पल्स आता बघूया. पहिलं जे एक्झाम्पल आहे A इज इक्वल्स टू, इथं जो तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स मध्ये एकूण बघा किती रोज आहेत. जर आपण बघितलं 1, 2 आणि 3 रोज आर देयर. आणि किती कॉलम्स आहेत बघा, 1 आणि 2, म्हणजे 2 कॉलम्स आहेत. बरोबर. मग याची जर मला ऑर्डर लिहायची असेल तर व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, याची ऑर्डर असणार आहे, यस, किती रोज आहेत बघा, 3 रोज, 3/2. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिताय किंवा ऑर्डर रिप्रेझेंट करताय तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, पहिला जो काही कॉन्स्टंट असणार आहे तो काय रिप्रेझेंट करत असला पाहिजे, नंबर ऑफ रोज. आणि जो सेकंड कॉन्स्टंट आहे तो काय रिप्रेझेंट करत असला पाहिजे, नंबर ऑफ कॉलम्स. लक्षात घ्या. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये 3 रो आणि 2 कॉलम्स आहेत. आता मग या मॅट्रिक्स मध्ये एकूण इलेमेंट्स किती आहेत असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय 3 into 2 किती, तर 6. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये किती इलेमेंट्स आहेत, 6 इलेमेंट्स आहेत. आणि या मॅट्रिक्सची ऑर्डर काय, 3/2. दिस 3 रिप्रेझेंट्स नंबर ऑफ रोज अँड 2 रिप्रेझेंट्स नंबर ऑफ कॉलम्स. म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा, जर तुम्हाला मॅट्रिक्सची ऑर्डर सांगायची असेल, ऑर्डर ऑफ एनी मॅट्रिक्स is equals to, yes, number of rows by काय असणार आहे बघा, नंबर ऑफ कॉलम्स. बरोबर. म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये एकूण किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत हे रिप्रेझेंट करते काय, ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. आणि हेच आपण असं लिहितोय मग, यस, m रोज बाय n कॉलम्स. म्हणजेच m नंबर ऑफ रोज आणि n नंबर ऑफ कॉलम्स. आणि हेच आपण m बाय n रीड कसं करतोय बघा, m बाय n. दिस इज ऑर्डर ऑफ एनी मॅट्रिक्स. मग तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, रेक्टँग्युलर असेल किंवा काही असेल. आपण ही स्क्वेअर, रेक्टँग्युलर, दिस आर द टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये हे सगळं बघणार आहोत. तर बघा, मग इथं तुम्हाला सगळ्यात पहिला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स लक्षात आलेले आहे. आपण मगाशी पण डिस्कस केलेले आहे, नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स म्हणजेच काय असणार आहे, ऑर्डर ऑफ एनी मॅट्रिक्स. मग इथं हा जो पहिलं एक्झाम्पल आहे याची ऑर्डर काय बघा, 3/2. आता मग जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मॅट्रिक्स बी. आता या मॅट्रिक्स बी मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला इथं एकच रो दिसतोय. आता एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मॅट्रिक्सचे इलेमेंट्स लिहिताय तेव्हा इन बिटवीन दॅट 2 एलिमेंट्स कॉमाज अजिबात लिहू नका किंवा कॉमा देऊ नका. कारण आपण डिटर्मिनंट असेल किंवा मॅट्रिक्स असेल त्यांच्या इलेमेंट्स मध्ये आपण कॉमा कुठेच लिहित नाही, लक्षात घ्या. जर तुम्ही ते कॉमाज वगैरे दिलात तर तुम्ही ते इलेमेंट सेपरेट केला, म्हणजे दॅट इज द कलेक्शन ऑफ इलेमेंट, दॅट इज नॉट द अरेंजमेंट. म्हणजे आपण कॉमाज वगैरे कुठे देतोय, सेट्स मध्ये देतोय. म्हणजे एखाद्या सेट्स आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर त्या सेट्सचे इलेमेंट्स इनसाइड अ कर्ली ब्रॅकेट आपण ते इलेमेंट सेपरेटेड बाय कॉमाज लिहितोय, लक्षात घ्या. त्यामुळं इथं काय होतं बघा, हा जो काय मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये एकच रो आपल्याला दिसतोय आणि कॉलम्स किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच याची ऑर्डर काय असणार आहे, मग ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स इज 1/6. एक रो आणि 6 कॉलम आहे. बरोबर. त्यानंतर ऑर्डर ऑफ नेक्स्ट थर्ड मॅट्रिक्स जो आहे याची ऑर्डर आपल्याला सांगायची. बरोबर. आता मग या सी मॅट्रिक्स सी ची जर तुम्हाला ऑर्डर सांगायची असेल
तर बघा याची ऑर्डर आपण काय म्हणू शकतोय, याच्यामध्ये किती रोज आहेत बघा, 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 रोज, सुरुवातीला रोज आणि बाय किती कॉलम, एक कॉलम, म्हणजे या मॅट्रिक्स सी ची ऑर्डर काय झाली बघा 4/1. त्याबरोबर आता मॅट्रिक्स डी ची ऑर्डर काय असणार आहे बघा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ डी, येस मॅट्रिक्स डी कंटेन्स 3 रोज अँड 3 कॉलम्स. बघा इथं फक्त इक्वल रो इक्वल कॉलम्स आलेले आहेत, मग याची ऑर्डर आपण काय म्हणतोय, ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स 3/3. आणि त्याच पद्धतीनं समजा ई हा मॅट्रिक्स आहे, याची ऑर्डर आपण काय म्हणू शकतो बघा, इथं 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत, म्हणजेच किती 2/2. आता मग ही मॅट्रिक्सची ऑर्डर आपण या पद्धतीने लिहितोय, त्याच्यामध्ये रोज किती आहेत आणि कॉलम्स किती आहेत, नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजेच काय झाली ऑर्डर ऑफ द गिवन मॅट्रिक्स. आता मग ही मॅट्रिक्सची ऑर्डर आपण लिहितोय कुठं बघा, प्रत्येक वेळी आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 3/2, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 1/6, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 4/1 असं न म्हणता ही जी काय ऑर्डर आहे ती मी इथं लिहितोय 3/2. जो त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा जो राईट साइडचा जो शेवटचा बेस जो आहे, त्या बेसला तिथं आपण साइडला काय करतोय, त्या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहितोय. लक्षात घ्या, म्हणजे जर समजा तुम्ही पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये जर एखादं मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघितला तर तुम्हाला त्याची तर बेसला असं लिहिलेलं दिसेल 3/2. दॅट 3/2 इज नथिंग बट ऑर्डर ऑफ दॅट करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स. म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत, 3 रोज, आणि किती कॉलम्स आहेत, 2 कॉलम्स. बरोबर. आता मग त्याच पद्धतीनं मग बी याची ऑर्डर काय 1/6, म्हणजे मी इथं लिहू शकतो 1/6. बरोबर. त्याच पद्धतीने आता सी या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे बघा 4/1, याची ऑर्डर किती आहे बघा 3/3. नंतर ई हा मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर किती आहे 2/2. तर मग मला सांगा, सर्वांना ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स म्हणजे काय हे व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. मॅट्रिक्स म्हणजेच काय, अरेंजमेंट ऑफ mn numbers inside a square or rectangular bracket in which contains m rows and n columns. That arrangement is said to be what, matrix. बरोबर. आणि त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत यांचा जो प्रोडक्ट आहे m/n ने आपण तो डिनोट करतोय. म्हणजे m रोज आणि n कॉलम्स असतील तर m/n दॅट इज ऑर्डर ऑफ दॅट गिवन मॅट्रिक्स. बरोबर. आणि मग मॅट्रिक्स मध्ये बघा रोज आणि कॉलमची संख्या सेम असले तरी चालते, सेम नसेल तरी चालेल. कारण इथं जर तुम्ही बघितला बघा, इथं 3 रोज 2 कॉलम्स सेम नाहीये, तरी पण आपण या अरेंजमेंटला मॅट्रिक्स म्हणतोय. सेकंड मध्ये बघा 1 रो आहे 6 कॉलम्स आहेत, सेम नाहीये, तरी पण आपण याला मॅट्रिक्स म्हणतोय. इथं 4 रो 1 कॉलम सेम नाहीये, तरी पण आपण याला मॅट्रिक्स म्हणतोय. आणि इथं 3 रो 3 कॉलम सेम आहे, तरी सुद्धा आपण त्याला मॅट्रिक्स म्हणतोय. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मॅट्रिक्स मध्ये रोजची संख्या आणि कॉलमची संख्या डिफरंट असेल तरी चालतं, तरी सुद्धा आपण त्या अरेंजमेंटला काय म्हणतोय, मॅट्रिक्स म्हणतोय. तर मग सर्वांना मॅट्रिक्स हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात आलाय का बघा. आता सर्वांना जर ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स म्हणजे काय हे जर लक्षात आलं असेल तर बाळांनो, या ऑर्डरचा खूप महत्वाचा रोल आहे मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे तुम्ही जर समजा 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत, त्यांची तुम्हाला ऍडिशन करायची आहे किंवा त्यांचं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे किंवा ते 2 मॅट्रिक्सचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर ते सगळं कशावरती डिपेंड आहे, ऑर्डरवरती. म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत यावरून तुम्ही त्या 2 मॅट्रिक्सची ऍडिशन करू शकता किंवा नाही, त्या 2 मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन किंवा त्या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं किंवा नाही हे सुद्धा या ऑर्डरवरती डिपेंड आहे. त्यामुळं ऑर्डर हा कन्सेप्ट, ऑर्डर हा पॉइंट मॅट्रिक्स मध्ये खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं बघा सर्वांना मॅट्रिक्स म्हणजे काय आणि ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स हे जर व्यवस्थित लक्षात आलं असेल तर बघा मग याच्यावरून मग आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. दॅट मीन्स टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. आणि टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये सुद्धा ऑर्डरवरती डिपेंड असणारे काही टाइप्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम सेम असतात त्याला आपण काय म्हणतोय, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतोय. आणि रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम सेम नसतात त्याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. कधी कधी विचार केला की असं वाटतं, कारण बघा ना स्क्वेअर मध्ये आपण काय म्हणतोय, स्क्वेअर मॅट्रिक्सच का म्हटलं असेल आणि त्याला रेक्टँग्युलरच का म्हटलं असेल, कारण स्क्वेअर मध्ये काय असतं, ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट.
बरोबर. त्यामुळं जसं साईड्स कॉन्ग्रुएंट त्या पद्धतीने तर रो आणि कॉलम सेम असतात म्हणून त्याला स्क्वेअर म्हणतात की काय. आणि रेक्टेंग्युलर मध्ये काय असतं, साईड म्हणजे लेंथ आणि ब्रेड दोन्ही डिस्टिंक्ट असतात, दोन्ही समान नसतात. म्हणजे तसंच रो आणि कॉलम वेगळे असतील, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम डिस्टिंक्ट असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. बरोबर. म्हणजे टाइप्स हे सुद्धा तुम्हाला ऑर्डरवरूनच ठरवायचे, म्हणजे काय ऑर्डर आहे त्यावरून आपण त्या मॅट्रिक्सचा टाइप ठरवणार आहोत. बरोबर. तर हे सगळे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स म्हणजे काय ती सुद्धा एक अरेंजमेंट आहे हे लक्षात आलं का बघा. आणि त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स मीन्स नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स इनटू म्हणायचं नाही. हे वाचताना कसं वाचणार आहे तुम्ही, 3/2, 1/6, 4/1, 3/3. आणि ते आपण कुठं लिहितोय हेही तुमच्या लक्षात आलं का बघा. तर नेक्स्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस बघूया.